श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या जिंदगीचं एक कडवं सत्य आहे. आपलं आयुष्य तसं नसतं जसं आपण विचार करत असतोय. कारण इथं नाती ही स्वार्थावर आधारित असतात आणि एकदा का स्वार्थ संपला की लोक निघून जात असतात. श्रोते हो, प्रत्येक हसणारा चेहरा हा वफादार असतोच असं कधीच नसतंय. आणि प्रत्येक शांतता ही सुद्धा कमजोरी नसते. श्रोते हो, लोक फक्त तेव्हा साथ देत असतात जेव्हा त्यांना काहीतरी फायदा असतोय. जे मनापासून नातं निभावतात ना, ते सर्वात आधी तुटत असतात. जे खरं असतं ना, त्यांच्यावरचा सर्वात जास्त विश्वास हा घात करत असतोय. श्रोते हो, सत्य हेच आहे की आयुष्यातलं धडं हे पुस्तकातून नाही तर वेदना आणि फसवणुकीतून मिळत असतात. म्हणून श्रोते हो, वेळेनुसार लोक, चेहरा आणि हेतू हे सगळं बदलत असतंय आणि ते आपण ओळखणं अत्यंत गरजेचं असतं. पण श्रोते हो, हेच बदल आपल्याला अधिक मजबूत बनवत असतात. म्हणून झुकायचं नाही, तुटायचं नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा. कारण जग कसंही असो, खरं साथ हे आपलं स्वतःचं असतं, तुमचं असतं. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही. नियती खऱ्या मनाच्या लोकांचा पारांत बघेपर्यंत परीक्षा घेते आणि खोट्या लोकांना मात्र सहज मिळून जातं हवं असलेलं. सत्य हेच आहे की माणसांना माणसांचीच गरज आहे. श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येते, पण हातातून निसटलेली चांगली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत. पैशानं हॉटेल, हॉस्पिटल, गाड्या, गडगंज बंगले, अगदी देवाचं दर्शन सुद्धा सगळं VIP मिळत असतं. पण शेवटची जागा स्मशानभूमी, ती मात्र कधीच VIP मिळत नाही. प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसलं तरी मनात मात्र काय आहे हे आपण कधीच नाही ओळखू शकत. काळ आणि वेळ ही अशी दोन औषध आहेत जी जगायला पण शिकवतात आणि माणसं ओळखायला सुद्धा. मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज राहत नाही. कर्म चांगलं ठेवा, शेवटपर्यंत वाईट होईल, पण शेवट कधीच वाईट होणार नाही. जिच्यापेक्षा कोणतीही स्त्री वाईट असू शकत नाही, जी तिच्या पतीला फसवते आणि इतर पुरुषांसोबत व्यभिचार करते. विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीनं चांगला असतो. ज्याला नातं नको असतं तो भांडणानंतर सारख्या चुका काढत बसतो, पण ज्याच्या जीवाला नातं महत्वाचं वाटतं तो 100 वेळा माफी मागून माणूस सांभाळतो. सगळं काही विकत घेता येतं, मात्र मन, विचार आणि गुण विकत मिळत नाहीत. स्वतःच्या दुःखावर हसता यावं एवढं आपलं मन हे मोठं असावं. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतंच असं नाही, फक्त त्यांना दुःखाशी 2 हात करण्याची कला जमलेली असते. आयुष्यातील सुखाची व्याख्या
ही माणसागणिक बदलते, कारण समाधानाची मोजपट्टी प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. आपली नेहमीच माफ करण्याची सवय ही समोरच्याला आणखीन मोठ्या चुका करण्याचं बळ देते. आपण ज्या नात्यावर जीव टाकतो तेच नातं न कळत संपतं. सुरुवातीला सगळं छान वाटतं, हसणं, बोलणं, काळजी घेणं, आपल्यासाठी वेळ काढणं. पण नंतर संवाद कमी होतो, वेळ नाही असं कारण येतं आणि आपल्याच माणसांनी अनोळखी वाटायला लागतं. मग लक्षात येतं आपण ज्या नात्यावर जीव टाकला ते तितकंसं खरंच नव्हतं कदाचित. म्हणा खूप काही असतं बोलायचं, पण समोरचा ऐकण्याच्या मूडमध्येच नसतो. योग्य व्यक्ती समोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्ती पुढं मौन राहणं नेहमी संकटांना दूर ठेवायला मदत करतं. जो तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला दुखावतो तो कधीच तुमचा असू शकत नाही. पाय ओढण्याऐवजी हात ओढून बघा, सगळेच पुढे जातील. फक्त एखाद्याला मदत करण्याची मानसिकता आणि मनाचा मोठेपणा अंगी असायला हवा. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देतं, खात्री नाही. बघण्याची नजर ही जर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदर दिसत असते. मन आणि घर हे वेळोवेळी स्वच्छ ठेवावं, कारण घरात निरर्थक गोष्टी आणि मनात निरर्थक गैरसमज भरलेले असतात. घरातून निघालेला प्रत्येक जण घरी परत येईपर्यंत देवाची अमानत असतो. कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणूनच भेटताना हसून भेटा आणि निरोप घेताना प्रेमानं, कारण जीवन क्षणभंगूर आहे. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. अडचणीच्या काळातील सर्वात मोठा आधार म्हणजे आपण स्वतः असतो.